बॅग आणि फ्रंट सोबतच बनतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनकर नागरे, श्री विघ्नार्थ ॲग्रो सर्व्हिसेस व ॲग्री.कॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आमचे विठ्ठलराव दांडगे साहेब यांच्या शेतामध्ये आज आलतो. तर ही खाली जमीन पहा, एकदम पाण्यामुळं भरपूर प्रमाणातून पूर गेलेला आहे. आणि पूर गेल्यामुळं काय झालं की हे अशा प्रकारे हा अटॅक आहे. अशा प्रकारे ही तूर जी आहे तर ही अशी वाळली. तर मित्रांनो, खाली बुडाला काय होतं अगोदर ज्यावेळेस वनस्पतीला म्हणजे ओव्हरफ्लो पाणी ज्या प्रकारे पाणी घेते वनस्पती, तर ज्यावेळेस मुळ्या पूर्ण ब्लॉक होतात, ब्लॉक होऊन पूर्ण वाढ थांबती आणि ज्या मुळ्या आहेत त्या कुजायला सुरुवात होते. कुजल्यामुळे पुन्हा मग बुरशीचा अटॅक वगैरे वाढतो. बुरशीचा अटॅक वाढला त्याच्यानंतर हे अशा प्रकारे वाळायला सुरुवात होते. तर याला सोल्युशन असं आहे की तुमचं आता ओल वगैरे आहे तर याच्यामध्ये सोल्युशनमध्ये तुमचं मेटॅलॅक्झिल मॅनकोजेब किंवा मेटॅलॅक्झिल 35% त्यासोबत ह्युमिक ॲसिड 98% आणि ऑरमध्ये जर द्यायचं असेल तर ट्रायकोडर्मा व्हिरिडी म्हणून आहे, तर ते पण देऊ शकता. जर ड्रेंचिंग करता वेळेस तुम्हाला म्हणजे मुळीला जाईन तशा प्रकारे होईल. आता हा जे समजा अटॅक झालेला आहे, जे झाड गेलेलं आहे, तर हे झाड तुमचं रिकवर होणार नाही, परंतु जे बाकीकडं जो बुरशीचा अटॅक तुमचा वाढू देणार नाही. एवढी समजा एक 2 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला अनुभव आलेला आहे. एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद.